हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? आमच्या गोलूरामाने आमची अंघोळ झालेली आहे. आज लवकरच अंघोळ वगैरे झाली. आज सुट्टी आहे क्लासला विराटला, पण तरी पण तो पण उठला आज लवकर. हां, असं असतं काही क्लासला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी लवकर उठतो. नाही तर असं क्लासला जायचं म्हणलं ना बळव नाही. आणि आमच्या गोलूराम सकाळ सकाळ जरा चिडचिड करतोय कारण सर्दी झाली ना. काल दवाखाना करून आणलंय, बरं वाटतंय थोड्यापैकी, तरी पण चिडचिड करतोय. चला कामावरून घेते. आज आई आणि येणार आहे, नक्की नाही आहे पण येणार आहेत वाटतं. बघा यांची कशी भांडणं चालली सकाळ सकाळ, अशी दिवसभर मस्ती चालूच असते. तर चला विराट म्हणत होता मी ब्लॉग मध्ये बोलेन, हाय करीन. बोल आता, बोल हाय प्लीज म्हण प्लीज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब 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 करा म्हणतोय, प्लीज करा. आता विराट बोलला. आमचा गोलूराम टीव्ही लावल्यामुळे खुश आहे. कसं म्हणतो, हे लाव ते लाव. टीव्ही लावायची, टीव्ही कळतं का काही? सुनीताईचे इथे ब्लाऊज शिवायला टाकले होतं, परत शिवणं झाले तर एक बार चेक कर फिटिंग वगैरे म्हणून म्हणत होत्या, म्हणून जाऊन घेऊन आले. मस्त आलेले म्हणून परत घरी घेऊन आले आणि फिटिंग वगैरे मस्त आली. तर पुन्हा एक बार चेक करते. तर तसं तर छान शिवलं. दरवाजा उघडा केला की यश कसा धावत सुटतो बघा वरती. सारखा गच्चीवर जायसाठी प्रयत्न करतो, पण नाही जाऊ दिलं तर खूप आरडाओरडा करत असतो असा. त्याच्या मागे मी चाले वरती. यशला आज पण थोडं बरं वाटत नाही, चिडचिड करतोय. माझी नणंद तिला पण बरं वाटत नाही. त्यांच्या इथे चाललो त्यांना बघायला. थोडा वेळ घरात कोणते थोडं मोकळं पण खेळते बाहेर म्हणून येतो. विराट खूप खुश आहे, त्याला वाटतं ओमदादाकडे नेते. शीतलता आल्या होत्या, मग आम्ही दोघी जणी गेलोत बघायला वरती. विराट तिथे वर जायला नाही म्हणत होता कारण त्याला ओमदादाकडे जायचं होतं. चला ताईच्या इथं आले. विराटचं काय आपलं, ताईच्या इथं गेलं की टीव्हीच बघायचं म्हणतो. यश चिडचिड करत होतं, त्याला झोका बांधला भाजीला आणि झोपू घातलं. झोक्यामध्ये मस्त झोपत असतं, पण पोरांच्या आवाजामुळे उठला. आणि हे बघा विराट आणि ओम काय करते, पोराचे लहान बाळाच्या झोक्यात बसलेले. पूर्ण साडीच फाडली त्यांनी. चला ताईच्यात बसलो खूप वेळ, गप्पा वगैरे मारल्या. पोरांची मस्ती चालूच आहे आणि अजून ताईंच्या गप्पा चालूच आहेत. तिथेच बसून ब्लॉग एडिट केला. चला दूध नव्हतं जर जातं तर दूध पण घ्यायला गेले. पैसे सोबतच आणले होते कारण माहिती होतं दूध घ्यायचं होतं म्हणून. पण विराटसोबत आहे, माहिती आहे ना, दूध घ्यायला घेतलं विराटसोबत म्हणल्यावरती कसं राडा असतो. घरी आणलं, दोघांची इतकी मस्ती चालली, सारखी मस्ती. असं दिवस रात्र सारखी मस्ती जाते. विराट झोपतोय आणि यश त्याला मारतोय. तुम्हाला माहिती आहे पोरांची मस्ती अशी रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत चालतच राहणार. आता यांची सुरुवात झाली गाडीवर उडी मारायची. ताईच्या इथून आले माझ्या नंदबाईच्या इथून. देवाला देवा वगैरे लावला आणि भूक वगैरे काही जास्त नव्हती. यशने एक उपमा केलेला. चला ताईच्या इथून आलो, म्हणजे माझ्या नंदबाईच्या इथून. जास्त भूक वगैरे काही नव्हती. यशसाठी उपमा बनवलेला. तो आज काही खात नाही आहे, तशी तब्येत त्याची बरी आहे पण चिडचिड करतो, खात वगैरे काही नाही आहे. औषध वगैरे पाजवलं त्याला. उपमा बनवलं होतं त्याच्यासाठी. आम्हाला भूक नव्हतं तर ओंकार आलेला होता, म्हणजे माझ्या नंदाचा मुलगा आहे ओंकार त्याचं नाव. त्याला वडापाव आणायला लावलेले, वडापाव वगैरे खाल्ले आणि
चला आज त्याच्यावरच भूक वगैरे नव्हती तर वाटलं. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. प्लीज माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.